उतरा उतरा ये लवकर उतरा ए सरक ए सरक सरक ए सरक सरक कुठं जागा पकडा नको हे काय हे काय स्पेशल पास आहे सोप्याचा सोफ्याचा होय म्हणजे एकदम पुढं होय पोरगा पाहिजे तर असा बापाच्या कष्टाचे पान फेडले बघ तू चला चला चल तुम्ही कुठं तुम्ही नाही म्हणजे तुम्ही चला हो काका वडील आहेत ते माझे हो का चला तुम्ही पण चला 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 चल आपा तुम्ही हो पुढे मी आलो जाऊ तू कुठून निघाला अहो ते गौतमीचा ब्लाऊज आहे ना तर देऊन आलो अरे मी देतो की मग कलाकार हे कलाकाराचा सन्मान करायला नको काय आयुष्य व्हायचं मी त्यासाठी एवढं मोठं नाही खरंय मी आलो देऊन तुम्ही हो पुढे काका घेऊन जा ऐक ना माझं अरे चला या चला तुम्ही चला या 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 चला. या या कसला आवाज येतो ह्यो घुंगराचा एवढ्या रातच्याला राम 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 कोण है कोण है पाहुणी बाई तुम्ही होय मग आधीच हाक मारायची की तिथं पार डागाला टिकून आलोय मी आणि काय ग एवढ्या रातच्याला काय चाललंय बाहेर वो हमें नींद नहीं आ रही थी ना तो सोचा गांव में थोड़ा घूम लेते हैं। घुमले गुडघे पे पडे हो क्या तुम बरं नाही वाटत असं रातच्याला फिरणं कुछ होय तो गुडघे पे मतलब माझी आजी मी तुझी आजी नाही पणजी आहे हा सॉरी माझी पणजी आजी का बरं तुला आज लागली उचकी माझी मी ते निबंध लिहिलाय तुझ्यावर अरे बाबा होय र हो तूच खरं बघ तुलाच माया आहे माझी दाखव बरं वाचून हा वाचतो माझी पणजी आजी आमच्या घरात राहते ए तुझ्या काय बापाने घर बांधलं नाही माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि तुम्ही माझ्या घरात राहताय अगं आजी मी वाचू का नको बरं वाच हा माझी पणजी आजी गॉगल घालते आणि पायात कोल्हापुरी चप्पल घालते माझ्या आजीला गावातले सर्व जण ओळखतात आणि माझी आजी घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्याला शिव्या घालते अरे तुझं निबंधावर हागलं काळ कुत्र तुझ्या आणि तुझ्या पेनाचं तुटलं टोपान कवर मी शिव्या घातल्यात अख्ख्या गावात माझ्यासारखी गोड बोलणारी बाई आहे का आणि म्हणजे शिव्या घालती म्हण शामले ए शामले अगं का झाडपाडतीस काय नीट चालता येतं का नाही काय झालं आजी अगं तुझ्या पोराने बघ काय लिहिलंय आजी शिव्या घालती म्हण हे शिकवलेस का त्याला ए कशाला काय पण उचापत्या करतो रे आजी शिव्या देते असं लिहितात का नीटली आमची आजी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं स्वागत शिव्या घालून करते असं लिही आजी असं चालतंय की गाढवा पुढे वाचली गीतान रातचा गोंधळ बराच होता मी काय शिव्या घालती होय ते शिव्या खोड खोड शिव्या हो ऋतिक ते शब्द खोड शिव्या शिव्या खोडलं तर मग काय लिहिण्यासारखं लिहू आजीवर हा काय लिहू ए तुझा डाबरा भरला तुझा इकडे तुला सांगते मी काय लिहायचं ते अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ अयो मी कधी घेतला चिमटा आजी यानं कधी चिमटा घेतला दोघं बी येण्याचा बाजारात खोळ्याचा शेजा थांबता होतीच तुला आता तुला कुणी ग मध्ये यायला सांगितलं होतं लग्नाला येऊ नका तर कंच्या गाडी बसू आता कसं वाटतं आता ए रित्या आता नको म्हणू हॅश म्हण हॅश हा
असलो मग थांब तुझी अरे ऋतिक ते काय आहे ते खेळायची जागा आहे भाई जा तिकडे जा. अरे गाबड्या इथंच खेळायला आलायस का तू अख्खं गाव मोकळं पडलंय जा की तिकडे खेळतात कोंबड्या अंड्याला आल्या का तर खुडूक बसल्या का तिथंच खेळतोय. अगं आजी मला कोणी बी खेळायला घेत नाही सगळे म्हणतात की तुझी ती नरू आजीला शिवाय देते. त्यांचं मड बसवलं त्यांचं लवकर त्यांचा मिरचीचा धूर निघाला त्यांची पालखी बसावली मी एक शब्द तरी वाईट बोलती का फुला माझ्या तोंडात एक तरी वांगल शब्द येतोय का ग. नमस्ते। ये सब सुखाने के लिए क्यों रखा है? अगं मसाला बनवायला. लाली अगं छान ग एक कप पाहुणी बाई आली आहे. नहीं नहीं ए ती कालची पुरगी आली का काय ग परत. हाँ दादी माँ झालं का ग पुरी तुझा तो पिक्चर लिहून त्यात मला एखादा रोल असला तर काढ की. हाँ आपके लिए एक बढ़िया सा रोल लिखे हैं. त्याचा तूच कर